दरवर्षी काही ना काही नवीन एक विषय घेऊन समाजासाठी एक नवीन विषय घेऊन हे दरवर्षी येत असते। यावर्षी अन्न भेसळ म्हणून हा विषय घेतला। अन्न भेसळ घेतलेला शुद्ध अन्न हा सगळा नैवेद्य। गणरायाची स्थापना कशी झाली मूर्तिकार म्हणजे आमचे पेपर कला क्रिएशन जे आमचे पराग पारधी म्हणून यावर्षी तो गाइस अभी हम आ गए पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडल के यहाँ पर और डिलाई रोड का ये काफी सुप्रसिद्ध मंडल है। सो हमारे साथ है मंडल के सेक्रेटरी, सो बातें करेंगे। सो जय गणेश। जय गणेश। माझं नाव महेश प्रताप काविले, मी या मंडळाचा सेक्रेटरी आहे। पंचांग सार्वजनिक उत्सव मंडळ हे आपलं विविध कलाकृती म्हणजे जे आमचे दरवर्षी काही ना काही नवीन एक विषय घेऊन समाजासाठी एक नवीन विषय घेऊन हे दरवर्षी येत असते। यावर्षी अन्न भेसळ म्हणून हा विषय घेतला। अन्न भेसळ म्हणजे अन्नामध्ये जे भेसळ निर्माण होते त्याच्यावरती घेतलेलं शुद्ध अन्न हा सगळा नैवेद्य असा निर्माण आपण करून गणरायाची स्थापना कशी झाली स्थापना आपली 1990 मध्ये झाली। मंडळाची स्थापना 1990 मध्ये झाली। स्थापनेपासून आपली कोणतीही शाडू मातीची असते। जेव्हापासून 1990 पासून जे आमचे जुने कार्यकर्ते जे पदाधिकारी होते 1990 पासून आमची गणरायाची मूर्ती ही शाडू मातीच्या रूपातच म्हणजे इथे स्थापना केली। पहिल्यापासूनच आमचं इको फ्रेंडली डेकोरेशन पर्यावरणपूरक डेकोरेशन हे आमच्या मंडळाच्या पहिल्यापासून वैशिष्ट्य आहे। तर गोष्ट करूया की तुम्ही लहानपासून आणि खूप म्हणजे डिफरंट टाईप ऑफ डेकोरेशन मी बघत आहे आणि इको फ्रेंडली असतात आणि आताचे तुमचे मूर्तिकार कोण होते आणि आधीचे तुमचे मूर्ती हा वर्षीचे मूर्तिकार म्हणजे आमचे पेपर कला क्रिएशन जे आमचे पराग पारधी म्हणून या वर्षीचे मूर्तिकार झाले आणि याच्या आधीपासूनचे आमचे मूर्तिकार सुनील कल्याणमधून आम्ही मूर्तिकार आधी सुनील कल्याणकर मूर्तिकार होते आधीचे आणि यावर्षी पराग पारधी आमच्या इथेच मध्ये मूर्तिकार तिथून आम्ही की आपली फंडिंग कशी असते म्हणजे गणेशोत्सवासाठी कशी फंडिंग आपण फंडिंग अशी की आम्ही आमची इमारत आहे पंचांग पाच बिल्डिंग आहेत आमची लाईन तिथून आमचे कार्यकर्ते वर्गणी जे आमचे हितचिंतक आणि वर्गणीदार आहेत जे आमच्या एरियामध्ये तिथून आणि जे काय स्पॉन्सरशिप आमचे असतात ते तिथून आमची फंडिंग। सो गाइस ये था हमारा पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडल का छोटा सा इंटरव्यू और तो आप भी जरूर आइए। इको फ्रेंडली इनका डेकोरेशन रहता है और हर साल ये मंडल यूनिक डेकोरेशन और कार्यक्रम भी करते आ रहे। सो मैं तो आऊँगा, आप भी जरूर है। बोला गणपति बप्पा।